करून घ्यायचे। टॉस जिंकून पालघर फायटरने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि हे नेहमीच आम्ही बघत आलो की अंतिम सामन्यामध्ये जेव्हा सूर्य अस्ताला जात असतो तेव्हा टॉस जिंकणारी टीम बॅटिंग घेत असते। पहिलाच बॉल फुल टॉस ड्राइव्ह केलाय वेल स्टॉप चेंडू आय थिंक चेहऱ्यावरती जाऊन आदळलाय की काय अचानक उसळलाय। गॉगल लावला होता गॉगल बघा पडलाय गॉगल पडलाय घ्या आणि गॉगलमुळे तर डोळ्यावरती इजा झाली नाही। सावळ्याच्या किरण पवारला विचारा डोळ्यावरती दुखापत झाल्यानंतर कशा पद्धतीने आपण बघतो की तो फेस शिल्ड त्या ठिकाणी लावत असतो। ओ रिव्हर्स समीरने पुन्हा एकदा आपला अस्त्र बाहेर काढले। मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 7 चौकार त्याच्या बॅट मधून आले होते आणि यंदाच्या पर्वामधला सर्वात मोठा रेकॉर्ड त्यांनी नोंदवलाय। पालघरची ताकद म्हणजे त्यांचे 2 सलामीवीर आणि या 2 सलामीवीरांनी आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले। मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर सुशांत अपयशी झाला पण समीरने जबाबदारी घेतली। त्याच्या आधी सुशांतने 34 केल्या, मागच्या मॅच मध्ये समीरने 24 केल्या सेमी फायनल मध्ये। आता बघूया फायनल मध्ये हे दोघेही कशा पद्धतीने परफॉर्म करतायत। बॉलिंग मार्कवर आशिष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। ओ टॉप एज जेलची शक्यता जज करतायत आणि बघा तिथे कॉलिंग झालं नाही, धडकले एकमेकांना पण झेल नाही झाला ड्रॉप। बिग विकेट बड़ी मछली जाल में फंस गई, वाघाची शिकार। या ठिकाणी झालेले बाद आणि न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय। नाव सांगा बॅट्समनचं, 12th मॅन पाठवा। महेश न्यू बॅटर मैदानावरती महेश येतोय। समीर बाद झालाय, मोठं यश, काय जबरदस्त जजमेंट आशिषचा। वेल जज कॅच, धडकले संघ सहकारी पण झेल सोडला नाही आणि माहिती आहे समीर मागच्या सामन्याचा हिरो होता। या मॅच मध्ये लवकर त्याला बाद केले, 2 धावांचे योगदान देऊन तो परतलाय। धावसंख्या धावफलकावरती 3। न्यू बॅटर महेश मैदानावरती। बदलापूरने देखील काल आपली ताकद दाखवली, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी बदलापूर ग्रामीणची राहिली। ओ चेंडू लेग स्टंप वरती पिचिंग आहे, शफल झाले होते। लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू वाईड बॉलचा इशारा, दिशेपासून भरकटले आणि त्याच कारणास्तव अंपायरने दंडित केले आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा कुठलाही चेंडू लेग स्टंपच्या अगदी अर्धा इंचाने जरी जळून गेला तरी तो वाईडच असतो नियमानुसार। आशिष पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। ओ उडवलाय उंच झेल होईल का? फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, फिल्डर येत आहेत लॉंग ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हरला। तोपर्यंत या दरम्यान आपण बघताय या 2 धावा इथून पूर्ण करतायत। मॅच जबरदस्त होईल, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एकाच ताकदीचे आहेत। एक संघ याच विभागातला याच मैदानावरती कित्येक खेळाडू सराव करतात। शाहूराजे मित्र मंडळाचं हे क्रीडांगण, शाहूराजे क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाची ओळख आहे। याच मैदानावरती नवरात्र उत्सव देखील मोठ्या थाटामाटात तुकारामजी मात्रे यांच्या संकल्पनेतून तो साकारला जातो। ऑन साइडला आडव्या बॅटने खेचला, फिल्डर आहे डीप मध्ये, त्या ठिकाणी आपण बघताय थोडंसं पंबल झालंय। 2 धावा इथून पूर्ण। दबाव दोन्ही बाजूला असणार आहे कारण की मेगा फायनल आहे, पहिल्या क्रमांकासाठी फाईट आहे। पहिल्या क्रमांकासाठी का तर ही स्पर्धा आपण अगदी लहानपणापासून सुरू होते। शाळेत असतानाही जेव्हा आपल्या घरातून कोणाचा 2रा 3रा नंबर येतो आपण विचारतो की पहिला कोण आला। आयुष्याच्या प्रत्येक रेसमध्ये प्रत्येकाला पहिला क्रमांक हवा असतो। ओ ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पुन्हा टाकावं लागेल, या चुका टाळाव्या लागतील। एक चूक मागात पडू शकते। धावसंख्या धावफलकावरती 9 झालेली आहे।
दोन चेंडू वाईड आलेले आहेत. अवांतर चेंडू टाळावे लागतील. व्यवस्थित लाईन लेंथ राखावी लागेल. समोर पालघर सारखा एक ताकदवर संघ आजच्या दिवसामध्ये या संघाने हाहाकार माजवला या मैदानावरती. आशिष पुन्हा एकदा. हो यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने झेल होता. ड्रॉप झालाय आणि त्याचबरोबर 2 धावा येत आहेत. चुका आणि चुकांची जणू काही मालिका सुरू आहे. बघा 2 वाईड आले, त्याचबरोबर झेल ड्रॉप झाला, तिथे 2 धावा आल्या. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच, जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, असा वाक्प्रचार क्रिकेटमध्ये आहे. पण झेल ड्रॉप झाला, 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 11. वेळ जास्त घेऊ नका, तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. जास्त अंधार झाला, चेंडू साईट होणार नाही, व्यवस्थित दिसणार नाही. अंधारामुळे कदाचित तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे बदलापूरकरांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहिलं षटक 11 धावा, 1 विकेट गमावलेलं आहे पालघर फायटरने. तर बॉलिंग मार्कवर तयार. वैयक्तिक दुसरा, सांघिक. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. आकाश शिंदे बॉलिंग मार्कवर तयार. दुसऱ्या बाजूला बॅट्समन आपण बघतोय महेश, त्याचबरोबर सुशांत. तर सुशांतने क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. 34 धावांची विस्फोटक विध्वंस खेळी त्यांनी साकारली. बघूया या मॅचमध्ये तो काय करतोय. बडे मॅच का बडा खिलाडी असं नेहमी म्हटलं जातं. तर बघा जो काय ऑब्जेक्शन असेल मॅनेजमेंट कमिटीकडे आपण ते कंप्लीट करू शकता. बघा पालघरचं काहीतरी म्हणणं आहे, एक्स्ट्रा प्लेयर त्यांनी घेतलेलं आहे. तर काय कंप्लेंट्स आहेत त्या ठिकाणी आपण मॅनेजमेंट कमिटीला सांगा आणि लवकरात लवकर त्याचं सोल्युशन काढा, कारण वेळ जास्त खर्च होतोय. बघा आशिष, तुम्ही जे प्लेयर्स घेतलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं अलाव नाही आहे. क्षेत्ररक्षण लावणं किंवा इतर गोष्टी सांगणं, त्याची खबरदारी घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. आकाश बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईकला सुशांत, पालघरची रन मशीन. बघूया या मॅच मध्ये काय करतोय. सध्या 1 वरती खेळतोय, एकच चेंडू फेस केलाय पहिल्या षटकामध्ये. समोर आकाश ओर द विकेट, आडव्या बॅटने खेचलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला अलंग द ग्राउंड. ओहो, नजर हटी और दुर्घटना घटी. चेंडू सीमा पार, MSCB चौकार. पडणार पुअर क्रिकेट फायनल मध्ये अशा प्रकारच्या चुका नक्कीच मागात पडू शकतील. पहिल्या ओव्हरमध्ये त्या चुका झाल्या, त्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये होताना दिसते. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरला त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करता आला नाही. बॅटची एज होती म्हणजे कॅच होती बघा, तर ही देखील चान्स होती, हाफ चान्स होती, फुलमध्ये कन्वर्ट करायला हवी होती. बदलापूर संघ या ठिकाणी टॉस गमावल्यानंतर फिल्डिंग करतोय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा दिल्या आहेत. गोलंदाज तयार. आकाश ओव्हर द विकेट. ओ फ्लायटेड, पण नियंत्रण नव्हतं. अंपायर आमच्या दिशेने वळतात. वाईट बॉलचा इशारा. बदलापूर संघ अर्थातच आमच्या सुभाषजी गायकर यांचा संघ. खऱ्या अर्थाने पहिल्यांदा सुभाष गायकर आमची भेट याच मैदानावरती 2016ला झाली आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला KJPLला इन्व्हाइट केलं. आमचे अत्यंत जवळचे मित्र. ओ हवेत झेलची शक्यता, झेल त्या ठिकाणी
बघूया. मिसफील्ड झाली आहे. प्रयत्न जरूर झाले होते आणि चेंडू गेला सीमा पार. येतोय हा चौकार. दादा काही वेगळ्याच मूडमध्ये. 21 धावा झाल्यात. झेल नव्हता खरं तर. प्रयत्न चांगला झाला पण अडवता आला नाही आणि खूप जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आपण बघतायत. महेश धावावरती पोहोचल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आकाश. आडव्या बॅटने टॉप एज. टायमिंग नाही होतं व्यवस्थित. फिल्डर येत आहे सर्कल मधून फाईन लेग वरनं. या दरम्यान 2 धावा पूर्ण. आणि बघा चुका 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 आणि चुकाच इथे होताना दिसत आहेत. जिथे 1 आहे तिथे 2 आहेत. 2 येत आहेत. 2 आहेत तिथे 3 येत आहेत. जिथे कॅचेस आहेत तिथे आपण बघितलं तर ड्रॉप होत आहेत. मागाशी 2 धावा होते तिथे चौकार आलाय आणि त्यामुळे तो दबाव स्पष्टपणे बदलापूर या संघावरती दिसतोय आपल्याला. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झाली ती म्हणजे 24. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क तयार आकाश. स्ट्राईकला सुशांत. 1 चौकार सुशांतच्या बॅटमधून आलेला आहे. आडव्या बॅटने खेचायचं होतं. संपर्क नाही झाला. चांगली लाईन लेंथ आपण बघताय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक आकाश. धावसंख्या स्थिरावलेली 24 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितले 11 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आलेल्या आहेत. आकाश पुन्हा एकदा सुशांतसाठी. रिव्हर्स. वा भाई वा. धावा मिळतील 6. बघितलं जरा 5 ते 6 धावा अतिरिक्त खर्च झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये ते चित्र आपण बघितलं. बऱ्याचदा आपण बॅटिंग बॉलिंग बद्दल बोलतो पण फिल्डिंग डिपार्टमेंट असं डिपार्टमेंट आहे जिथे चुका होताना आपण बघितल्या आणि त्या चुकांमुळे संघाला पराभूत होताना आपण बघितलेले आहे. इथे 30 धावा आल्यात. 1 विकेट गमावलेली आहे. 30 धावांची ही 28 धावांची पार्टनरशिप आपण मैदानावरती बघतोय. अखेर तर षटक घेऊन येतोय. बॉलर्स नेम विलास. मूर्तिलान कीर्तिमान. छोटा पटाका बडा धमाका. बघूया धमाका होतोय का की या पटाकाच्या विरुद्ध धमाका होतोय. स्ट्राईकला महेश. फुलटॉस. कव्हरच्या दिशेने खेळतायत. व्यवस्थित बॅटवर आला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं डीप मध्ये. केवळ 1 धाव. अखेरचं षटक आहे. नक्कीच या ठिकाणी हे षटक इकॉनॉमिकल टाकण्याची गरज आहे बदलापूरसाठी. तर दुसऱ्या बाजूला अखेरच्या ओव्हरमध्ये जितके जास्त रन्स येतील ते पालघरसाठी फार महत्त्वाचे ठरतील. विलास पुन्हा एकदा तयार. 31 धावा झाल्यात. स्ट्राईकला सुशांत. विलास ओव्हर दी विकेट. ओहो शॉट ऑफ लेन. हा पण पूल. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार. MSCB चौकार. थँक्यू.
आता आमच्या दादांना पंख घेऊन कुठे जायचं समजत चला नाही. बदलापूर ग्रामीण वेळ घ्यायचा नाही. आशिष चला चला, लवकर. टाइमपास नको. आशिष अंधार होत आहे. अंतिम सामना आहे. मामा चांगले धंदणी दादा गाणी लाव. फायनल आहे. पंख बिंक कुठे लावायचे आता. हा जुन्या जमान्याची आठवण आता नको. फायनल आहे. आ देखिए जरा किसमें कितना है दम. जो जीतेगा वही बाजीराव सिंघम. षटकार. झाल्यात. काय जबरदस्त बॅटिंग. दोन ओव्हरमध्ये 30 होत्या. चला वेळ जास्त घेत आहेत. बघा पालकरचं ऑब्जेक्शन आहे. फिल्डिंग लवकर सेट करा. वेळ जास्त घेऊ नका. चला बदलापूर. पंच ताकीद द्या. रनांची पेनल्टी दिली जाईल. चला लवकर बदलापूर. चला 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 त्वरा करा. घाई करा. धावा 41. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. सुशांत मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करतोय. माहिती आहे त्याला हीच वेळ आहे आक्रमणाची. अखेर षटक आहे. अभी नहीं तो कभी नहीं. धाव संख्या 41. ओ हो घुटना टेक और तमाशा देख. सिक्सर. एन्जॉय करतायत. काय करू नये. जबरदस्त बॅटिंग सुशांत. ओहो गरज होती का. घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. खराब शॉट सिलेक्शन. हा देखील सरळ बॅटने खेळले असते. मागच्या 2 शॉट प्रमाणे तर हा देखील बाहेर गेला असता. वाजवा वाजवा. गेले. त्यानंतर शहाणपण सुचलं विलासला. पुढचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले. 1 विकेट आणि 1 डॉट. अशा प्रकारे पहिले सत्र संपलंय. 47 धावा झाल्यात. 48 धावांची गरज विजयासाठी बदलापूर ग्रामीण या संघाला. बजाव डीजे.
एक झलक व्हायलाच पाहिजे. किरण तारमळे आम्हाला सांगतायत की नक्कीच डान्स व्हायला पाहिजे. फिल्डिंग लावा. आता बदलापूरकर सांगतायत फिल्डिंग लावा. पालकर तुम्ही मगाशी त्यांना म्हणत होते की लवकर फिल्डिंग लावा, आता त्यांचं ऑब्जेक्शन आहे फिल्डिंग लावा, अंधार होतोय. चला 48 करायचे आहेत. लेफ्ट हँडेड आशिष मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या सोबतीला किशोर. बॉलिंग मार्कवर सुशांत. बघूया सुशांत काय करतोय. 48 धावा बदलापूर ग्रामीणला करायचे आहेत. पालघर वर्सेस बदलापूर. हो पहिलाच बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग होती. शफल झाले होते. थोडासा दूर ठेवला बॉडी पासून. डॉट बॉल नको आहे. इथून मात्र 16 धावा प्रति ओव्हर मागे करायचे आहेत. किमान 3 मोठे पटके येणं गरजेचं आहे. गोलंदाज सुशांत आशिष साठी. पायातला चेंडू ऑन साइडला टर्न करतायत. व्यवस्थित बॅटवर आला नाही. केवळ एक धाव. बदलापूरची कालची प्लेइंग 11 मला आज दिसत नाही. काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या मॅचेस असल्या कारणाने ते येऊ शकले नाही. आणि कुठेतरी ती बॉलिंगमधली स्ट्रेंथ आपल्याला आज कमी दिसली. आधी बॅटिंगमध्ये ती कमतरता जाणू शकते कारण हा टार्गेट 48 आहे. सुशांत यावेळेस 4 विकेट येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो किशोरला. ओ उडवलाय पाठवलाय सीमा पार. A1 क्वालिटीचा संघर्षमय षटकार. खांडपेची रन मशीन किशोर मुरबाड तालुक्याचा ताकदवर फलंदाज. ओ स्कूप केलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तुम्ही मारले आम्ही तू सुद्धा मारणार. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी बारी. 11 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग करतोय किशोर. ओहो काय कमबॅक आहे. सुशांत सांगतोय हम भी किसी से कम नहीं. इथून मात्र एक वेगवान चेंडू हाताळतोय. डॉट बॉलने कमबॅक करताना सुशांत. 5 बॉलमध्ये 11 आलेले आहेत. रिक्वायर्ड रेट राखण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. सुशांत हो हो उंच झेलची शक्यता. वेल जज कॅच. फलंदाज बाद. पहिला गडी गारद.
चला फिल्डिंग लावून घ्या. चला चला एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावा. पहिलं षटक 11 धावा 37 करायचे आहेत. आता 12 बॉल मध्ये रिक्वायर्ड रेट या ठिकाणी आपण बघितला 18-50 18.5. न्यू बॅटर मैदानावरती अविनाश. बघूया अविनाश करतोय का इथे. विनाश प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करेल का. बॉलिंग मार्कवर हिमांशू तयार. आज जबरदस्त बॉलिंग हिमांशूची राहिलेली आहे. 48चं भलं मोठं टार्गेट चेस करायचंय बदलापूर ग्रामीणला. पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आल्यात. आता 37 12 बॉलमध्ये करायचे आहेत. चला मॅच स्टार्ट करा. हिमांशू टू आशिष. ओहो कॉट बँडचा अपील. विकेट किपर करतायत. गोलंदाज हिमांशूचा अजिबात अपील नव्हता. हा डॉट बॉल. आता चेंडू शिल्लक आहेत 11. करायचे आहेत धावा 37. मोठे फटके हवेत तरच या मॅच मध्ये शिरकाव करता येईल बदलापूरला. अन्यथा अशाच पद्धतीने जर टॉट चेंडू आले सिंगल डबल्स आले ही मॅच जिंकणं फार कठीण होईल. अलंग द ग्राउंड चेंडू मिड विकेटला. फिल्डर आहे डीप मध्ये. ओहो खराब फिल्डिंग. पुअर क्रिकेट लेझी क्रिकेट. बोलाय का. ओ टॉपेज मिस टायमिंग. वॅकेट एरियामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 17. 31 ची गरज आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण बघितलं मगाशी. जी चूक बदलापूरकडनं झाली फिल्डिंग मध्ये आणि जवळजवळ 10 ते 12 धावा खराब फिल्डिंगमुळे खर्च केल्या बदलापूर टीमने. हिमांशू तयार. 9 बॉल 31 ची गरज. ओ चिप केलाय. झेलची शक्यता आणि एक सहज सोपा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद आशिष. लहान मुलांनी बाजूला व्हा. काही होऊ शकतं. हिमांशू ड्राईव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का सफल. आणि बघूया अपील तर झालंय आणि पंच बघा कसे बघतायत. एक टक लावून आमचे बुटेरे सर योगीराज बुटेरे मॅन फ्रॉम पोई. पोई एक भिवंडीमध्ये देखील आहे. भिवंडीचा पोई वेगळा आहे. हे पोई वेगळं आहे. आमचे मामनोली बघा मामनोलीचे प्रवीण विषे. ओ प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा दूर ठेवलाय आणि बघा तिथे झाले चूक. ओ अंडरआर्म थ्रो डायरेक्ट हिट नाही झाला. आणि अशा प्रकारे बायच का षटक संपले. दुसरं धावसंख्या धावफलकावरती 20 म्हणजे अजूनही 28. 6 बॉलमध्ये करायचे आहेत.
दोन्ही संघांना विनंती आहे, मॅच संपल्यानंतर स्टंपला कोणी हात लावणार नाही. स्टंप आहे त्याच स्थितीत ठेवायचे. दोन्ही संघ स्टंपला कोणी हात लावणार नाही. स्टंपला कोणी हात लावू नका, अन्यथा तुमच्या मानधनातून कपात करण्यात येईल. ते पैसे कापले जातील. आणि स्टंप या मैदानाचे आहेत. हो, खूप जास्त बाहेर निघतोय हा चेंडू. आपण बघतायत पडल्यानंतर चांगला टर्न होतोय. आणि मॅचमध्ये बघूया आता, मॅच एका बाजूला झुकलेली आहे. ही मॅच रोमांचक व्हावी अशी आपण अपेक्षा करत होतो, पण तसं चित्र काही दिसत नाही आहे. हवेत आहे, फिल्डर खूप मागे आहेत. मिड ऑफला चेंडू लँड होतोय. लॉंग ऑफवरनं फिल्डर त्या ठिकाणी गेले आहेत हिमांशू. आणि मॅच जवळजवळ पूर्णपणे आपण बघितलं तर झुकलेली आहे पालघरच्या बाजूने. बदलापूरचा परफॉर्मन्स सातत्याने मागच्या वर्षी चांगला राहिला आहे. तर अविनाश जाधव यांनी षटकार मारला तर 1001 रुपये रोहितकडनं. षटकार कधी मारणार बघू. मारा षटकार, 1000 मिळतील. फिरवा बॅट अंधाधुन बेधुन. रिवर्स आणि हा देखील डॉट. बघा ऑब्जेक्शन आहे कोणावरती. पिवळा टी शर्ट, आयडी दाखवा. सुशांत. हॅलो, काय झालं? च्या समोर यायचंय लगेच. ते वारंवार